नमस्कार, मी लक्ष्मण दातखळे. आपण पाहताय आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीची बातमी आहे उपोषणाची. हे उपोषण केलं आहे आपला माणूस आपली आघाडीच्या 4 नगरसेवकांनी आणि तेही चक्क नगराध्यक्षांच्याच विरोधात. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करत जुन्नर नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्याम पांडे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना हाताशी धरून जुन्नर शहरात दारू व्यवसाय तेजीत आणू पाहत आहेत असा आरोप करत आपला माणूस आपली आघाडीचे गटनेते जमीर कागदी यांनी आपल्या 3 नगरसेवकांसह आज उपोषण केले. आणि विशेष म्हणजे काही तासांतच दुपारी 3 वाजता आमदार शरददादा सोनवणे यांच्या हस्ते थंड पेय घेऊन उपोषण सोडण्यातही आले. यावेळी आमचे कार्यकारी संपादक सुरेशजी वाणी यांनी घेतलेला संपूर्ण आढावा पाहूयात. जमीरजी कागदी आज उपोषणाला बसलेले आहेत. त्यांची नेमकी भूमिका काय आपण ती समजून घेऊयात. जुन्नर नगरपालिकेचे नगराध्यक्ष जुन्नर शहरामध्ये बियर बार सुरू करण्यासाठी पाठिंबा देतात. श्यामराव पांडे यांचे धोरण दुटप्पे आहे. यासाठी आपला माणूस आपल्या आघाडीचे नगरसेवक जमीरजी कागदी आपल्या 3 सहकाऱ्यांसह आज जुन्नर येथे उपोषणाला बसलेले आहेत. त्यांची नेमकी भूमिका काय आहे आपण समजून घेऊया. जमीरजी, आज आपण उपोषण सुरू केलं आहे, या मागची नेमकी भूमिका काय आहे? छत्रपती शिवरायांची ही जन्मभूमी आहे. शिवरायांच्या जन्माने पावन झालेला जुन्नर शहर, या ऐतिहासिक शहरामध्ये खरं म्हणजे आमची मागणी आहे का संपूर्ण जुन्नर शहर दारूमुक्त व्हायला पाहिजे. आणि या दारूमुक्त जुन्नर शहराच्या अभियानात नगराध्यक्षांनी परवाच्या दिवशी एक अजेंडा काढला. तर त्या अजेंड्यामध्ये विषय घेतला का बाबा जुन्नर शहरातील PWDचे सगळे रस्ते हस्तांतरित करून घेण्यासंदर्भात. आता मान्य सुप्रीम कोर्टाने हा निर्देश दिलेला आहे का बाबा जेवढे पण राज्य महामार्ग आहे त्या 500 मीटरच्या आतमधले असणारे सर्व बिअर बार बंद करण्यात यावे. या संदर्भात मान्य सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत. या आदेशाला पळवाट म्हणून काय करायचं तर रस्ते हस्तांतरित करून घ्यायचे आणि 500 मीटरच्या अंतर्गत असणारे सर्व बिअर बार जुन्नर शहरातले चालू करायचे. आज वास्तविक पाहता 500 मीटरच्या संदर्भात फक्त 3 जुन्नर शहरामधले बिअर बार आणि दारूची दुकानं चालू आहेत. संपूर्ण जुन्नर शहरामध्ये जे काही दारूचे धंदे आणि बिअर बार आणि परमिट रूम चालू आहे त्यांना पूर्ववत करण्याचा, त्यांना चालू करण्याचा हा नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे काही नगरसेवक यांचा हा डाव होता. त्यानुसार त्यांनी विषयपत्रिका तयार केली. खरं म्हणजे जुन्नर नगरपालिकेत अशी प्रथा आहे का विषयपत्रिका बनवताना सर्व पक्षाच्या गटनेत्यांना विश्वासात घेऊन त्याच्यानंतर आपण विषयपत्रिका तयार करतो. परंतु ही विषयपत्रिका तयार करताना नगराध्यक्षांनी कुणालाही विश्वासात घेतलं नाही. स्वतः मनमानी कारभार करून ही विषयपत्रिका तयार घेतली. वास्तविक पाहता पक्षाचे प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी परवा सांगितलं की मुंबईचा कोणताही रस्ता आम्ही हस्तांतरित करून घेणार नाही. पक्षप्रमुखाचा असा आदेश आहे तरीसुद्धा त्याच पक्षाचे नगराध्यक्ष जुन्नर शहराचे ते विषयपत्रिकेवर विषय घेतात. म्हणजे किती संवेदनहीन नगराध्यक्ष हे आहेत आणि मनमानी पद्धतीने. आणि ह्याच्यामध्ये मला तर असं वाटतं का हे बिअर बारवाले, मला त्यांनी मागच्या आठवड्यात फोन केला होता का आपल्याला बसायचं आहे, पण मी म्हटलं का मला काय बसायचं नाही आहे. त्या संदर्भात काहीतरी काळं याच्यामध्ये आहे, काहीतरी आर्थिक याच्यामध्ये दाट शक्यता याची मला वाटते. संपूर्ण महाराष्ट्र कोणत्या जाती धर्माचा माणूस असून द्या, हा छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन महाराष्ट्रात राजकारण करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असून द्या, काँग्रेस असून द्या, शिवसेना असून द्या, भाजप असून द्या, आणि छत्रपती शिवरायांच्या नावाने राजकारण करायचं. आणि त्या जन्मभूमीमध्ये दारूचे धंदे योगायोगाने आता सुप्रीम कोर्टाचा निकाल त्या दृष्टीने आलेला आहे. तर त्या निकालाचा आपण आदर करायला पाहिजे. परंतु त्याचं न करता पळवाट म्हणून रस्ते हस्तांतरित करून घेऊन जुन्नर शहरातले सगळे दारूचे धंदे चालू करायचे असा त्यांचा मानस आहे. जमीरजी, आपण केवळ स्टंटबाजी करतायत असा आपल्यावर आरोप जुन्नरचे नगराध्यक्ष श्यामराव पांडे यांनी केलेला आहे. काय सांगाल आपण? याच्यात कसला स्टंटबाजीचा विषय आला? विषयपत्रिका बनवण्याचा अधिकार नगराध्यक्षाचा आहे. या मागची प्रथा अशी आहे का संपूर्ण ज्या ज्या पक्षाचे गटनेते असतील त्या गटनेत्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून विषयपत्रिका ही तयार केली जाते. तुम्ही विषयपत्रिकेवर विषयच मत कसा काय घेतला? तुम्ही ऐनवेळच्या विषयात तो विषय घ्यायला पाहिजे होता का बाबा अशी बिअर बारच्या लोकांची दारूचे धंदे लोकांची मागणी अशी आहे का तो रस्ता हस्तांतरित करून घ्या आणि आम्हाला आमच्या दारूचे दुकाने धंदे चालू करून द्या, अशी जरी त्यांची मागणी होती. उद्या गांजावाले म्हणतील आम्हाला गांजा विकायचं आहे, तुम्ही नगरपालिकेच्या नगराध्यक्ष विषयपत्रिकेवर लावा. उद्या चरसवाले म्हणतील, उद्या वेगवेगळे धंदे आकडे मटकेवाले म्हणतील का नगराध्यक्ष आम्हाला आकड्या मटक्याचे धंदे चालू करायचे, तुम्ही विषयपत्रिकेवर हा विषय घ्यायचा असतो का? म्हणजे तुम्ही दारूच्या धंद्याला प्रोत्साहन देताय. जमीरजी, शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी जन्म झाला आहे त्या जुन्नर शहरामध्ये कुठल्याही प्रकारचे गैरधंदे असू नये हे तुमचं म्हणणं जरी खरं असलं
तरी 2 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष होताना आपण त्यांना पाठिंबा दिला होता. दिनेश दुबे नगराध्यक्ष झाले होते. त्यावेळेस आपल्याला आठवलं नाही का की जुन्नर शहराची बदनामी होते, जुन्नर शहरामध्ये असे गैरधंदे सुरू नयेत? काय सांगाल आपण? त्यावेळेला घटनेतही मनसे पक्षाचा होतो. आता आपला माणूस आपल्या आघाडीच्या संदर्भात आहे. परंतु त्यावेळेला सर, तुमचा पक्ष कुठलाही असो, त्यावेळेस दिनेश दुबे नगराध्यक्ष होताना जर त्यांचा बिअर बार होता, त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या या जन्मभूमीची बदनामी होत नव्हती का? आताच बदनामी कशी होते? नाही, त्यांचा बिअर बार नाही आहे, त्यांच्या भावाचा बिअर बार आहे. म्हणजे भावाचा होता म्हणून पाठिंबा होता का? नाही, असं काय नाही. त्यांचा जर दारूचा धंदा असता तर मी त्यांना पाठिंबा दिला नसता. मी आजपर्यंत त्यांचा 1 रुपयासुद्धा चहा पिला नाही. मी मग दारू धंद्यावाल्यांचं काही खातच नाही आणि पितही नाही आणि त्यांचा काही विषय नाही. माझे अनेक दारूचे धंदेवाले मित्र आहेत, ते मला निमंत्रण देतात खायला प्यायला. परंतु तसं मी कुणाच्याही दारू धंद्यावाल्याचं 1 रुपयाचं सुद्धा खात नाही, पित नाही आणि शर्यतमध्ये सुद्धा त्याची मनाई आहे. तुम्ही आज 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलेलं आहे. जर तुम्हाला तुमच्या म्हणण्याला मागणीला यश आलं नाही तर भविष्यकाळातली आपली भूमिका काय असेल? आम्हाला यश बऱ्यापैकी आलं. नगराध्यक्षांनी काही अपरिहार्य कारणामुळे सदरची मिटिंग रद्द करण्यात आली असे अजेंडा त्यांनी काढला आहे. म्हणजे बऱ्यापैकी आम्हाला या विषयात यश आलेलं आहे आणि त्यांनी सदरची मिटिंग रद्द केलेली आहे. त्याच्यामुळे आमचा हा विजय झालेला आहे आणि त्यांनी अजेंडा तसा काढून सगळ्यांच्या सह्या घेऊन म्हणजे सपशेल त्यांनी पलायन केलेलं आहे असं मी म्हणजे सांगू इच्छितो. जुन्नर शहराचा विकास करण्यासाठी सगळ्यांनी बरोबर राहायला हवं. मात्र जुन्नर नगरपालिकेची या नगरसेवकांमध्ये समन्वय नाही.